नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लास्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर बाबा संध्याकाळी जाणार आहे, म्हणजे 5 वाजता निघतील. तर मी ना थोडेसे कपडे आहे ते मला द्यायचे आहे, तर तेच आता भरून देते. तर कसे भरायचे बघते. तुम्ही पाहिलं खूप सारा पसारा आवरतच होती. बेडचे पसारा, कपाट पण आवरलं. तर त्याच्यामध्ये ना तर मी बऱ्याचशा अशा साड्या आहेत, तर त्या अजून नेसल्या पण नव्हत्या, नव्याच्या नव्या होत्या आणि खूप हलक्या फुलक्या पण छान होत्या. मग आई त्यांना म्हटलं गावाकडे घेऊन टाकले डेली यूजला वापरायला. आणि बरेच सारे कपडे दुसरे होते ते सुद्धा मी देते, आणि ब्लाऊज पीस वगैरे असं बरेच जे की मला नको होतं, म्हणून मी ते सर्व गावाकडे बाबांकडे पाठवून देणार आहे. आणि म्हणजे कसं तिकडे देऊन ते इथं पण मी बरंच बाकीचं बरंच देऊन टाकत असते. आणि आता पण मग जे म्हणजे नाही का उगाच घरामध्ये मग ठेवून काय उपयोग, नाही का घातलं जात नाही काय नाही उगाच ठेवून. आणि साड्या पण छान छान होत्या बाकीच्या काठमध्ये, म्हणजे मस्त छान होत्या. तर आई त्यांना चांगले ते नेसायला, म्हणून मग मी सर्व काढून घेतले आणि आता सर्व पिशवी बाबांकडे पॅक करून देते. तर मागं जातं जवळजवळ 1-1.5 महिना झाला ते सर्व काढून ठेवलेलं होतं. तर ते म्हटलं बाबा येण्याची वाटच बघत होते, आले तर म्हटलं देऊन देईन. तर आता बाबा आले, आता जात आहे, तर मग सर्व देऊन देते. तर हे सर्व काय तर बाबांना आता निघायचं आहे, तर मी पटकन बॅग वगैरे भरून घेतल्या. तुम्ही पाहिलंच कपडे थोडेफार होते ते देऊन टाकले. साड्या होत्या मी त्या ज्या नव्याच होत्या बाकीच्या, तर गावाकडे पाठवून दिल्या. आणि आता चपाती आणि चटणी करणार आहे. बाबा शेवभाजी हॉटेलमध्ये घेऊन घेतील, तर मग पटकन बाबाचा टिफिन बनवून घेते. त्याच्यानंतर मग बाबा पण निघतील संध्याकाळी 5 म्हणजे गाड्या भरपूर असतात, तर धुळ्यापर्यंत जातील. तर चला मी पटकन आवरून घेते आणि पटकन कारण की खूप पाऊस पण चालू आहे पुण्यामध्ये पाहिलं ना, तर म्हटलं पटकन मग वाकडेवाडीला पोचले की बस स्टॉपला, तर लवकर मग चालले जातील. त्याच्यामुळे मग लवकर आवरून देऊ, कारण की आता सध्या 2 दिवस झाले सारखंच पाऊस चालू आहे, कंटिन्यूस पाऊस. तर त्याच्यामुळे आणि बरंच साहित्य असं आहे ते पॅक करून ठेवलं. आता तुम्ही पाहिलंच मी आता ना नवरात्रीची तयारी पण सुरू करते. तर ते तुम्हाला नक्की याच्यानंतरचे व्हिडिओ एकदम क्लिनिंगचेच टाकेल मी. नवरात्रीमध्ये काय काय म्हणजे त्याच्यासाठी मी घराची क्लिनिंग करते, तर तेच दाखवते मी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर कारण की मी पण ह्यावर्षी पहिल्यांदा ज्योत लावणार आहे. याच्या आधी मी कधीही ज्योत लावली नव्हती, फक्त 2 वर्ष झाले उपास धरलेले होते.
सॉरी हां. माय इंग्लिश थोडं 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 बट व्हेरी स्वीट. पहिलंच मी बाबांची तयारी करून दिली. बाबा गावी गेले परत संडेला आले होते आणि परत गेले गावी. 2 दिवसासाठी आले होते. तर आज गेले. मी आता पटकन त्यांचा टिफिन वगैरे करून दिला सर्व. बाकीच्या माझ्या जे साड्या मला नव्हत्या लागत, म्हणजे खूप मी नेसलेल्या पण नव्हत्या बाकीच्या, तर त्या पण मी मग आईन त्यांना देऊन दिलेल्या आहे. तर आता किचनची नाईट किचन मी काय नाईट किचनमध्ये नाही का काय काय क्लीन करते ते करून घेते, कारण की मग मला दुसऱ्या दिवशी सोपं पडतं स्वयंपाक वगैरे करायला सर्व. तर चला मी काय काय करते, कशी स्वच्छता करते रात्रीच्या वेळेस, तर चला दाखवते मग. तर आता मी काय करते, आधी तर भांडे सर्व क्लीन करून घेणार आहे. तर भांड्यांचा पसारा तो सर्व आवरून घेते. जर रात्रीची ही कामं करून घेते ना, किचन ओटा क्लीन राहिला, भांडे घासले राहिले ना, तर सकाळी झटपट आवरलं जातं. नाही तर मग रात्री आपण भांडे ठेवले तसंच मग आपल्याला जेवण बनवण्यासाठी भांडे पण लागतात. मग परत भांडे घासा, परत एक किचनमध्ये इतका राडा राहतो ना, तर अजिबात आवरलं जात नाही. म्हणून मग मी हे रात्रीच्या वेळेस करून घेते. मेन तर रोज रात्री किचनवरचे भांडे आणि किचन ओटा सर्व पुसून आणि दुसऱ्या दिवसाची काय भाजीची तयारी ना, तीसुद्धा रेडी करून ठेवते, म्हणजे जेणेकरून माझा स्वयंपाक झटपट सकाळी होतो. आणि म्हणून मग मी डेली भांडे घासूनच घेते. कधीच असं एकही दिवस ठेवत नाही भांडे वगैरे दुसऱ्या दिवशी घासते म्हणून नाहीच. सर्व बेसिंग घासून घेते. आणि जर असं केलं ना आपण, तर आपल्या घरात कॉक्रोच पण होत नाही. म्हणून मग मी नाही असं क्लिनिंग करतच असते डेली. तर बऱ्या म्हणजे रोज मला ही सवयच पडलेली आहे. तर म्हणून आम्ही सर्वजण लवकरच जेवतो. 8पर्यंत आमचे जेवणं होऊन जातात, म्हणजे जेणेकरून सर्वांचा आराम पण होतो, कारण की सकाळी सर्वजण पहाटे लवकर उठतात. त्याच्यामुळे मग मी लवकरच जेवण वगैरे बनवत राहते. आणि सर्व रात्री 8च्या आधी जेवणं होतात आमचं. 9पर्यंत सर्व आवरलं जातं. 10ला तर सर्व झोपून जातात. तर इथं सर्व तुम्ही पाहिलं, मी रोज अशी शेगडी पुसून घेते. तेलकट वगैरे जेवणानंतर दोन्ही टाईम अशी पुसून घेते, म्हणजे क्लीन राहतं. जर आपण पुसलं नाही ना, ते खूप तेलकटपणा येतो. त्याच्यामुळे मग हे नेहमी मी रोज रात्री अशी किचन ओटा क्लीन करून, शेगडी क्लीन करून घेत असते. आणि सर्व खरकटं वगैरे नसलं ना, तर मग कॉक्रोच पण आपल्या घरात नसतात. नाही तर कॉक्रोचचं इतकं प्रमाण वाढतं ना, त्याने खूप सारे आजार पण होतात. जास्त प्रमाण पोटदुखीचं होतं. म्हणून मग किचनमध्ये नेहमी स्वच्छता ठेवा, जेणेकरून झुरळ वगैरे होत नाही. आणि मग सर्व खरकटं वगैरे असलं ना, तर ते आपण झाडून घ्यायचं, म्हणजे क्लीन राहिलं ना, तर मग असं किड्यांसाठी खाण्यासाठी काही नसतात. आणि जर असं खरकटं ठेवलं तर किड्यांना खायला मिळतं, मग त्याचं प्रमाण जास्त वाढत जातं. त्याच्यामुळे मग मी हे क्लिनिंग करत असते. आणि अशा प्रकारे मस्त रोज नाईटची अशी क्लिनिंग माझी असते, म्हणजे असते रोज. हे असं माझं कामं असतात रात्रीची जेवणानंतर. तर चला मी आता पटकन झाडू मारते आणि बोलते. जस्ट पाहिलं मी रात्रीचं आहे ना, पहिले तर भांडे घासून ठेवते. हे मेन म्हणजे डेलीचं आहे. भांडे घासून ठेवते किंवा मस्त झाडून करून ठेवते. किचन ओटा क्लीन करून घेते. आणि भाजी वगैरे असेल ना, तर चिरून वगैरे ठेवते, किंवा नाही का रेडी सर्व करून ठेवते दुसऱ्या दिवसाची तयारी. तर जेणेकरून माझा ना स्वयंपाक लवकर होतो, अर्धा पाऊण तासामध्ये होतो. म्हणजे मुलांचे टिफिन वगैरे आणि सर्वांचं आमच्या 3 जणांचं आवरावं लागतं 7पर्यंत. स्वयंपाक, आंघोळी, सर्व देवपूजा 7च्या आधी माझं सर्व आवरून जातं. आणि त्याच्यानंतर आद्विकला नाश्ता वगैरे देते. 7:30पर्यंत आवरते. मग निघतो आम्ही 8पर्यंत. तर असं राहतं माझं रुटीन. तर बाबा पण आता गेले, तर आता रेग्युलर रुटीनमध्ये आमचं सर्व सुरू झालं.
तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर अजून एक सांगायचं होतं की हा व्हिडिओ झाल्यानंतर माझं नवरात्रीची क्लिनिंग सुरू केलेली, तर मी त्याचे ब्लॉग्स मी टाकणार आहे, तर ते नक्की बघा. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.